नाशिक शहरातील देवळाली कॅम्प परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करून धारदार शस्त्राचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 शिताफीनं अटक करत गंभीर गुन्हा उघडकीस आणलाय। 16 मेला मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह संसारी नाका परिसरात बसची वाट पाहत उभे होते। यावेळी आरोपी अरमान सय्यद व त्याच्या साथीदारानं फिर्यादी यांच्या पत्नी आणि बहिणीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला। फिर्यादी यांनी विरोध करताच आरोपींनी त्यांना मारहाण करून खिशातील रोख रक्कम जबरदस्तीनं काढून घेतली आणि जीवे ठार मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी आरोपींचा शोध घेत होते। यावेळी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी अरमान सय्यद हा सातपूर येथील ITI सिग्नल परिसरात फिरत असून त्याचा साथीदार वडनेर गेट परिसरात वावरत आहे। ही माहिती मिळताच प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं 2 वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीमध्ये आरोपीनं आपलं नाव अरमान मेहरबान अली सय्यद वय 23 राहणार बागुलनगर विहितगाव नाशिक रोड असं सांगितलं आहे। त्याचा साथीदार हा विधी संघर्षित बालक असल्यानं त्याच्या पालकांना बोलावून चौकशी करण्यात आली। चौकशीमध्ये आरोपींनी इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं देवळाली कॅम्पमधील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अरमान सय्यद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी खुनाचा तसेच गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत। पुढील तपासासाठी आरोपीला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे। ही कारवाई हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार, शंकर काळे, सुनील आहेर आणि प्रवीण वानखेडे यांच्या पथकानं पार पाडली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।